गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 18वा बहुजिनसी समास 9वा निद्रा निरूपण नाम श्रीराम समर्थ. वंदुनिया आदी पुरुष बोलो निद्रेचा विळास निद्रा आली या सावकाश जाणार नाही. आता सध्या दशक 18वा बहुजिनसी सुरू असून मागील आठवड्यामध्ये आपण या दशकातील समास 8वा अंतर्देव निरूपण नाम या समासाचे श्रवण केले. चालू आठवड्यापासून या दशकातील समास 9वा ज्याचे नाव निद्रा निरूपण नाम आहे हा सुरू झालेला आहे. या समासामध्ये समर्थ केवळ शारीरिक झोपेचे वर्णन करत नाहीत तर मानवी जीवनातील अज्ञान, प्रमाद, आळस आणि त्यातून जागृतीकडे होणारा प्रवास याचे अत्यंत प्रभावी असे चित्रण करतात. श्री समर्थ या समासाच्या पहिल्या ओळीत म्हणतात की आदिपुरुषास वंदन करून आता निद्रेच्या विलासाचे वर्णन करू. एकदा झोप आली की मग ती आवरत नाही. निद्रेने व्यापली काया आळस अंग मोडे जांभळ्या तेने करता बसावया धीर नाही. श्री समर्थ या ओळीत सांगतात की एकदा निद्रेने शरीराचा ताबा घेतला की आळस सुस्ती येते, अंग मोडून येते, जांभळ्या येतात, बसवत नाही अशी स्थिती होते. कडाकडा जांभळ्या येती, चटाचटा चटक्या वाजती, डकाडका डुकल्या देती सावकाश. श्री समर्थ ते सांगतात की कडाकडा जांभळ्या येऊ लागतात, चटाचट चुटक्या वाजवल्या जातात, डकाडक डुलक्या घेऊ लागतात. एकाचे डोळे झाकती, एकाचे डोळे लागती, एक ते वचकून पाहती चहूकडे. श्री समर्थ यावेळी सांगतात की एखादे डोळे मिटवतात, एखाद्याचे डोळे अर्धवट मिटतात, तर कोणी दचकून चहूकडे पाहू लागतो. निद्रा ही प्रत्येक जीवाची नैसर्गिक अवस्था आहे. झोप आल्यानंतर मनुष्याचे शरीर, मन, बुद्धी यावर तिचा पूर्ण ताबा बसतो. त्या अवस्थेत मनुष्याचे स्वतःवरील नियंत्रण कमी होते. कोणीतरी घोरतो, कोणीतरी बोलतो, कोणीतरी हसतो, कोणीतरी रडतो, कोणीतरी झोपेत चालतो, कोणीतरी भयानक स्वप्नानं घाबरतो. समर्थ या सर्व विविध कृतीचे सूक्ष्म निरीक्षण करून सांगतात की देहावर अभिमान करणारा मनुष्य झोपेत किती असहाय्य आणि पराधीन होतो. एक उलटून पडले, तिन्ही ब्रह्मांडीने फोडिले, एक ते वचकून पाहते चोहीकडे. श्री समर्थ ते सांगतात की एखाद्याचे डोळे मिटतात, एखाद्याचे डोळे अर्धवट मिटतात, तर कोणी दचकून चोहीकडे पाहू लागतो. एखादा कीर्तन कराय आलेला श्रोता झोप अनावर झाल्यामुळे एकदम उताना पडतो. तो बुवाच्या ब्रह्मवेदीवर पडल्यामुळे ब्रह्मवीणा फुटते किंवा वाद्याचे तुकडे होतात तरी त्याला शुद्धी नसते. एक टेकून बसले, तेथेच घोरू लागले, एक उताने पसरले सावकाश. श्री समर्थ म्हणतात की एखादा टिकून बसलेला श्रोता तिथेच घोरायला लागतो, एखादा बसल्या बसल्या सावकाश उताना पसरतो. कोणी मुरकुडी घालती, कोणी कानवडे निजती, कोणी चक्री फिरती चहूकडे. कुणी मुरकुडी घालून झोपतो, तर कुणी कुशीत पाय पोटात घेऊन झोपतो, कुणी झोपेतच गोल गोल चहूकडे फिरतो आणि लोळतो. एक हात हलविती, एके पाय हलवती, एके हात दात खाती करकराटे. कोणी झोपेत हात हलवतो, तर कोणी झोपेत पाय हलवतो, तर कोणी झोपेत कराकरा दात खातो. एकाची वस्त्रे निघून गेली, ती नागवीच लोळू लागली, एकाची मुंडासे गडबली चहूकडे. कोणाच्या अंगावरचे कपडे जाग्यावर राहत नाहीत, एखाद्याच्या डोक्याचे मुंडासे सगळीकडे पसरले जाते. एके निजली अस्ताव्यस्ते, एक दिसती जैसे प्रेते, दात पसरून जैसे भूते वाईट दिसती. समर्थ ते सांगतात की कोणी
अस्ताव्यस्त झोपतात तर काहीजण प्रेतासारखे दिसतात. कुणी झोपेतच तोंड उघडे राहिलेले त्यांचे दात विचकलेल्या भूतासारखे वाईट दिसतात. एक उसनतेचे उठले, एक अंधारी फिरू लागले, एक जाऊन निजले उकरड्यावरी. समर्थ म्हणतात की एखादा झोपेत बडबडत उठतो, एखादा झोपेत अंधारात फिरू लागतो, एखादा झोपेत जाऊन उकंड्यावर जाऊन झोपतो. एक मडकी उतरती, एक भोई चाचपती, एक उठून लागती भलतीकडे. श्री समर्थ म्हणतात की झोपेतच एखादा शिंकुळ्यावरची मडकी गाडगी उतरवू लागतो, एखादा जमीन चाचपू लागतो, कुणी झोपेतच उठून रस्त्याने भलतीकडेच चालायला लागतो. एक प्राणी ओसानती, एक फुंदो फुंदो रडती, एक खदा खदा हसती सावकाश. श्री समर्थ ते सांगतात की कुणी एखादाच झोपेतच उगीच ओरडतो, एखादा झोपेतच फुंदून फुंदून रडायला लागतो, तर कुणी झोपेतच खदा खदा हसायसुद्धा लागतो. एका हाका मारू लागले, एक बोंबलीत उठले, एक वचकून राहिले आपुले ठाई. श्री समर्थ म्हणतात की कुणी हाका मारू लागतात तर कुणी बोंबलत उठतात, तर कुणी जागच्या जागी दचकतात. एक क्षणाक्षणा खुरडती, एके डोई खाजवती, एके कडू लागती सावकाश. एखादा क्षणाक्षणाला खुरडतो, कुणी उगेच डोके खाजवतो, तर कुणी हळूहळू कणू लागते. एकाच्या लाळा गळाल्या, एकाच्या पिका सांडल्या, एकी लघुशंक्या केल्या सावकाश. समर्थ यावेळी सांगतात की कोणाच्या तोंडातून लाळ गळू लागते, कुणी थुंकी टाकतो, तर कुणी लघुशंकाही करतो. एके राऊत सोडती, एक करपट ढेकर देती, एक खांकरून थुंकती भल करते. श्री समर्थ ते सांगतात की कुणी झोपेतच गॅस सोडतात, तर कुणी करपट ढेकरून देतात, कुणी खाकरून भलतीकडे ठकतात. एक हागती, एक ओकती, एक खोंकती, एक शिंकती, एक ते पाणी मागती निदुसिया स्वरे. श्री समर्थ म्हणतात कुणी झोपेत हागतात तर कुणी झोपेत उलटी करतात, कुणी खोकतात तर कुणी शिंकतात, कुणी झोपेत अर्धवट असताना पाणी प्यायला मागतात. एक दुःस्वप्ने निर्बुजली, एक सुस्वप्ने संतोषले, एक गाडमुडीस पडले स्वप्नामध्ये. कुणाला वाईट स्वप्न पडल्यामुळे ते झोपेतच घाबरतात, तर कुणाला झोपेत चांगले स्वप्न पडल्यामुळे आनंदी होतात, तर काही सुषुप्तीमध्ये गाढ झोपेत स्वस्थ पडतात. इकडे उजाळया झाले, कोणी पडणे हळरमले, कोणी प्रातस्मरणी मांडले हरकीर्तन. श्री समर्थ म्हणतात की इकडे उजाडायला लागले की माणसे जागी होतात. मग कोणी नित्यपाठ आरंभ करतो, तर कोणी प्रातस्मरामी म्हणून प्रातस्मरण करू लागतो, कोणी हरिकीर्तन करू लागतो, कोणी आठवल्या ध्यानमूर्ती, कोणी एकांती जप करती, कोणी पाठांतर उजळती नाना प्रकारे. कोणी मूर्तीचे ध्यान करू लागतात, तर कोणी एकांतात जप करतात, कुणी अनेक प्रकारे पाठांतराची उजळणी करू लागतात. नाना विद्या नाना कळा, आपापल्या शिकती सकळा, तानमाने गायन कळा एक गाती. श्री समर्थ ते सांगतात की आपापल्या आवडीप्रमाणे लोक नाना विद्या नाना कळा शिकायला आरंभ करतात, तर काही तानमान गायन कला याचे ज्ञान असणारे गाऊ लागतात. मागे निद्रा संपली, पुढे जागृती प्राप्त झाली, व्यवसायी बुद्धी आपुली प्रेरिते झाली. रात्रीची झोप झाली आणि उजळल्यानंतर जागृती प्राप्त झाली की प्रत्येकजण आपापल्या व्यवसायाकडे लक्ष देऊ लागतात. ज्ञाता तत्वे सांडून पळाला, तुर्येपलीकडे गेला, आत्मनिर्वेने झाला ब्रह्मरूप. समर्थ शेवटी म्हणतात की जो ज्ञाता ज्ञानी पुरुष असतो तो या दृश्याचा तत्वाचा निराश करून तुर्येपलीकडे जातो, म्हणजे साक्षीत्वाची जाणीव सोडून आत्मविलोकन करून केवळ सत्यस्वरूप ब्रह्मरूप होतो. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे निद्रा निरूपण नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.